लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्यासाठी आणि अंतिम टप्प्यासाठी जे आहे ते 2 तारखेला मतदान पार पडणार आहे आणि त्यानंतर देशभरातील निकालाचे जे आहेत ते एक्झिट पोल समोर येणार आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे जे आहे ते देशाचं लक्ष लागलेलं आहे। या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आणि महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा या 2 उमेदवारांमध्ये जे आहे ते थेट लढत असणार आहेत। निकाल लागायला वेळ असला तरी 2-3 दिवस वेळ असला तरी मात्र विजयाचा विश्वास जो आहे तो दोन्ही उमेदवारांना वाटतोय। दुसरीकडे नवनीत राणांच्या विजय रॅलीसाठी जे आहे ते इंदोरमध्ये रथ बनवला गेल्याची चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे अमरावतीचा नवा खासदार कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निकालापूर्वी आपल्या सोबत बोलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे आहेत। भाऊ, 4 तारखेला निकाल लागणार आहेत, कोण विजय होणार ह्या चर्चा आता अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू झालेल्या आहेत। कसं पाहता या निकालाकडे 4 तारखेच्या मतमोजणीकडे? निकाल झाला म्हणजे मतदान झालं आणि मतदानानंतरच लोकांनी जाहीर केलं की आपला उमेदवार बळवंत वानखडे हा लाखोच्या मताने निवडून आला। कारण जे काही महाविकास आघाडीमध्ये असलेले जे काही ऐक्य असेल, नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी सर्वांनी खूप मोठी मेहनत घेतली आणि ती मेहनत घेतल्यानंतर मतदानाच्या शेवटच्या वेळेपर्यंत ते सतत सतर्क राहून त्यांनी मतदान काढून घेण्यापासून तर मतदान करेपर्यंत ही सगळी मेहनत घेतल्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे। प्रतिष्ठेची ही लढाई झालेली आहे संपूर्ण अमरावती लोकसभा मतदारसंघामधली। नवनीत राणा ज्या आहेत त्या देशभर चर्चेला गेलेल्या आहेत, हनुमान चालीसेचं प्रकरण असेल किंवा इतर मुद्द्यांवर। त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे जे आहे ते सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। अशा परिस्थितीमध्ये टप टू टप फाईट होईल किंवा तिहेरी लढत होईल अशी चर्चा होती। परंतु आता जर दुसरीकडे चर्चा आपण पाहिलं बळवंत वानखडे विरुद्ध नवनीत राणा अशी लढाई होते, काय? निश्चितच हे देशभरात चर्चेला जाणारी ही निवडणूक होती। कारण अमरावती लोकसभा हा तसा तर वेगळ्या दृष्टीनं महत्त्वाचा होता। या मतदारसंघाला खूप मोठी परंपरा आहे। भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे। सुदाम काका देशमुखांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे। प्रतिभाताई पाटील माजी राष्ट्रपती यांनी केलेलं आहे। आमचे दिवंगत नेते दादासाहेब गवई यांनीसुद्धा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे। म्हणून या मतदारसंघाला अतिशय तसं पुरीच महत्त्व आहे। परंतु गेल्या काही काळात ह्या ज्या काही नौटंकीसारख्या घटना घडल्या आहेत, मग वेगवेगळ्या असतील, मी त्याचा उल्लेख करत नाही कारण सगळ्या जनतेला माहीत आहे की किती इथं नौटंकी झालेली आहे। त्या नौटंकी जसं तुम्ही उल्लेख केला हनुमान चालीसा ही पढणं ही काही गुन्हा नाही। हा हनुमान चालीसा परंतु आपल्या घरात, देवळात, मंदिरात, कोणाच्या घराजवळ समोर जाऊन ही काही पळण्यात म्हणजे वाचण्याची हनुमान चालीसा वाचण्याची वस्तू नव्हती। ती त्यांनी इव्हेंट म्हणून त्याचा उपयोग केला। धर्म, देव हा सगळ्यांचा आस्थेचा विषय आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनेतच आपल्याला प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। परंतु ते आपल्यापुरतं मर्यादित, आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित, हे असं रस्त्यावर नाही। म्हणून त्यांनी हे जो रस्त्यावर इव्हेंट केला हनुमान चालीसा असतील किंवा इतर बाबीचा, तो निश्चितच लोकांना न आवडणारा होता। त्यांची जी ही वागण्याची पद्धत आहे, त्यांनी जे केलेलं आहे ते लोकांना कुठेही आवडलेलं नाही। म्हणून लोकांनी ठरवलेलं होतं की आपल्या कुटुंबातला सर्वसामान्य जो की जनतेत असलेला उमेदवार म्हणजे बळवंत वानखडे आहे आणि तो लोकशाही आपल्या महाविकास आघाडीने दिल्यामुळे त्या चेहऱ्याचा निश्चित फायदा झाला आणि म्हणून ही निवडणूक पूर्ण देशात चर्चेला गेली। एक्झिट पोल येत आहेत, एक्झिट पोलमध्ये सांगितलं जातं की महाविकास आघाडीची भक्कम बाजू दाखवली जात आहेत। काही राजकीय विश्लेषकांच्या मते जे आहे ते जवळपास 30 जागांपर्यंत जे आहे ते महाविकास आघाडी मजल मारू शकते आणि देशात देखील जे आहे ते इंडिया आघाडीचं सरकार येणार असं काही राजकीय विश्लेषकांच्या वतीनं कळवलं जातं, सांगितलं जातं। कसं पाहता? निश्चित जे त्यांचं विश्लेषकांचं किंवा सामान्य लोकांचं जे काही ॲनालिसिस आहे, जे काही ते आज सांगतात आहेत ते मतदान घडल्यानंतर सांगतायत। कारण मतदानाच्या पूर्वी जे काही वातावरण होतं त्यापेक्षा मतदान झाल्यानंतरचं जे वातावरण तयार झालं ते महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे। का यांना लोकांना हे कंटाळलेले आहेत लोक। महागाई असेल, बेरोजगारी असेल किंवा इतर मुद्दे असतील
तुम्ही पाहत असाल तर पंतप्रधान, आपल्या देशाचे पंतप्रधान हे विकासावर बोलले नाहीत. आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्या जे काही मूळ मुद्दे आहेत त्या मूळ मुद्द्यावर बोललेले नाहीत. त्यांनी हिंदू आणि मुसलमान या जे की देशाच्या पंतप्रधानाला ही भाषा शोभत नाही, कारण ते देशाचे एक प्रमुख आहेत आणि प्रमुख माणसाला सर्व जी जनता असेल, मग जात धर्म पंथ जे काही भारतीय राज्यघटनेने सांगितलं धर्मनिरपेक्ष, त्यांना शपथ दिल्या जाते. त्या शपथेप्रमाणे जर ते वागले नाहीत आणि वागले नसल्यामुळे किंवा या मूळ मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे. म्हणून राज्यात सुद्धा जे आपण भ्रष्टाचाराचे आरोप करत होते ते सोमय्या किरीट सोमय्या ते भ्रष्टाचाराचे आरोप करत होते आमच्या या सगळ्या नेत्यांवर, ते आज त्यांचा प्रचार त्यांना करावा लागला. एवढी नामुष्की त्यांच्यावर आलेली आहे. मग भ्रष्टाचारी लोक त्यांनी जवळ घेतले, जे काही वेगवेगळ्या प्रवृत्तीचे माणसं होते ते त्यांनी जवळ घेतले आणि आपली जी मूळ विचारधारा होती भाजपची ते सोडून दुसऱ्यांच्या पाठी लागले. म्हणून जनतेने त्यांना धडा शिकवण्याचा म्हणजे चंग बांधला होता आणि येणाऱ्या 4 तारखेला आपल्याला दिसून जाईल संपूर्ण महाराष्ट्रात जे तुम्ही 30 जागा म्हणता किंवा जनता म्हणते ते 30 जागाच्या वर महाविकास आघाडीचे येणार आहेत आणि देशात सुद्धा काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं सरकार बसणार आहे. विजयाची तयारी एकीकडे नवनीत राणांनी केलेली आहे. तुम्ही देखील म्हणतात की निवडून येणार सर्व लोक माझ्यासोबत होते, महाविकास आघाडी सोबत होती. नवनीत राणांच्या विजयानंतर जे आहे ते एका रथामधनं त्यांची मिरवणूक काढली जाईल अशी माहिती आहे. रथ देखील इंदोरमध्ये बनलेला आहे. तुम्ही काय तयारी केली आहे विजय? नाही, मी तर असं ऐकलं होतं की 4 महिन्याच्या म्हणजे निवडणूक लागायच्या 4 महिने अगोदरपासून ते रथ बनवण्याची तयारी चालू होती. पण मला आता अधिकृत माहिती अशी कळली की ते जे रथाचे घोडे होते ते पळून गेले मतदान झाल्यानंतर आणि आता फक्त एक आव आणून दाखवून किंवा एक कारण त्या बाहेर स्टार प्रचारक आहेत आणि स्टार प्रचारक असताना लोकांनी त्यांना विचारलं की तुम्ही तिकडे हरणार आहेत, पराभव होणार आहे तुमचा आणि आम्हाला काय तुम्ही प्रचारात सांगता. तर त्यावेळेस त्यांनी हे उत्तर दिलं की मी ती जिंकणार आहो. म्हणून त्यांनी हे वातावरण कायम ठेवण्यासाठी किंवा नुसता एक मनाला समाधान लाभण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी हे मिळून केलेलं षडयंत्र आहे. रथ सांगतेत, कोणी पेढे सांगतेत, पण ही कुठलीही बाब नाही. रथाचे घोडे अगोदरच पळून गेलेले आहेत 4 तारखेला. त्याच्यामुळे ना रथ राहील ना घोडे राहील ना काही, तर गुलाल आपलाच राहील. तुम्ही कशी तयारी केलेली आहे विजयाची, काय सांगणार आहेत? कारण कार्यकर्त्यांचं देखील म्हणणार की बळवंत वानखडे निवडून येणार, बळवंत खासदार होणार. तुमचा सरपंचापासून प्रवास राहिलाय, सरपंच ते आमदार, आता काय सांगणार विजयाची काय तयारी महाविकास आघाडी केली किंवा तुम्ही केली? नाही, आता मी सरपंच म्हणजे ग्रामपंचायत सदस्य राहिलो, सरपंच राहिलो, जिल्हा परिषद सदस्य राहिलो, सभापती राहिलो, आमदार राहिलो. इथं कुठेही मी असा अवास्तव काही केलं नाही. जे लोकांचा आनंद आहे तो आनंद त्या पद्धतीनं व्यक्त करतीलच, परंतु अशा पद्धतीनं कुठलंही जे काही त्यामुळे दुसरं काही परिणाम होईल किंवा एक वेगळा त्याच्यातून आपला उन्माद त्याच्यातून निर्माण होईल असं आम्ही करणार नाही. आमची जे काही विजय आहे हा विजय हा शांततेनं आम्ही त्याचा उत्सव साजरा करू. मग तो कोण्या प्रकारे करू तो येणाऱ्या 4 तारखेला दिसेल. परंतु आम्ही कुठलाही उन्माद न करता आम्ही चांगल्या पद्धतीनं आमचा विजय साजरा करू. आमचे कार्यकर्ते करतील, कारण कार्यकर्त्यांना सुद्धा अपेक्षित असं आहे की आपला जो उत्साह आहे हा एक उत्साह मानाचा, उन्माद नाही. म्हणून आम्ही शेवटी आमचा गुलाल आमचाच उडेल. भाऊ काय सांगणार, ज्या पद्धतीनं तुम्ही आता मतदारसंघामध्ये फिरतायत, मेळघाट असेल किंवा संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आता तुम्ही फिरतायत, काय वाटते वातावरण ग्रामीण भागातलं, काय सांगणार? तर नाही, मी काय तुम्हाला सांगतो, निवडणूक मतदान झालं, मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच मी नियमितप्रमाणे 6 वाजता उठूनच कामाला लागलो. मग कुठली घटना असेल, मग कुठं आग लागलेली असेल, कुठं एखादे कोणाची मयत झालेली असेल, लग्न असतील, प्रसंग असतील किंवा इतर काही हे असतील, म्हणजे प्रत्येकाचं सुखदुःख असेल किंवा काही घटना असतील, त्या घटनेत मी प्रत्येक ठिकाणी गेलो. मग मेळघाट असेल किंवा इतर भाग असेल, या सगळ्या भागात मी आतापर्यंत आजही समजा मी जवळपास 150 किलोमीटर फिरून तुमच्यासोबत मी बोलत आहो. तर हे जे काही लोकांच्या संदर्भातले कामं आहेत ते कामं करण्यासाठी मी
प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून लोक माझ्या पाठीशी, महाविकास आघाडीच्या पाठीशी लोक राहिले. आणि आज मी पाहतो तर कोणी 2 लाख सांगते, कोणी 1.5 लाख सांगते, परंतु 1.5 लाखाच्या वरच असं म्हणजे प्रत्येक माणूस, एक माणूस असा भेटत नाही की बा आपला कमी फरकानं विजय होईल. कमी फरकानं लोक जास्त फरकानंच सांगतात. आणि जे काही लोकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसते, तो उत्साह पाहून आपला विजय हा कितीतरी मताधिक्यानं होईल यात मला खात्री आहे. शेवटचे 2 प्रश्न भाऊ. एखादी परीक्षा जेव्हा निकाल लागतो त्याच्या मनात 2 ते 3 दिवसापूर्वी धाकधूक असते, निकाल काय लागणार. तुम्हाला काय वाटतं, निकाल 2 ते 3 दिवसांवर आहेत निकाल, मनामध्ये काय वाटतं? कुठलीच धाकधूक नाही. त्याचं कारण एकच आहे की जी काही मी मेहनत केली आणि माझ्याबरोबरच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी केली, आमच्या काँग्रेस पक्षाने केली, ते सर्व पाहता त्यात मला कुठंही अडचण दिसत नाही. आणि ह्या निवडणुका तर नेहमी येतात जातात, नेहमी निवडणुका लढलो मी, त्यामुळे त्या निवडणुकीचा काही धाक, पराभवाचा काही धाक असा कधीही वाटला नाही आजपर्यंत. ही लोकसभेची निवडणूक आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीत जे लोकांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला, ज्या लोकांनी माझ्यासाठी खूप काम केलं, असे लोक आहेत की 3 दिवसाच्या सीझरच्या महिलेनं सुद्धा मला मतदान केलं. एक दुबईतून मत आलं, एक बांगलादेशमधून मत आलं. म्हणजे हे जे मतं आले, हे बाहेरचे पुण्यावरून मतं आले, बाहेर ठिकाणून मतं आले, स्वतःहून मतं आले आणि स्वतः मतदान केलं. त्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास, लोकांचा जो मला जो आशीर्वाद आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. त्यांच्या चेहऱ्यावर सांगते, त्यांच्या हालचालीवरून सांगते, म्हणून मला कुठेही त्यामध्ये धाकधूक वाटत नाही. शेवटला दिनेश बुब उभे होते या निवडणुकीमध्ये, प्रहारकडनं ते उभे होते. दिनेश बुब यांच्या उमेदवारीचा फायदा कोणाला, बळवंत वानखडेंना की नवनीत राणांना? पहा, शेवटी ही निवडणूक आहे. निवडणुकीत कोणते मतदार कोण कोणाच्या बाजूनं राहतात हे त्या परिस्थितीवर अवलंबून असते. परंतु दिनेश बुब यांचे जे काही मतं आहेत, काही मतांचा मलासुद्धा फटका बसला आणि काही मतांचा नवनीतजी राणासुद्धा यांनासुद्धा फटका बसला. आणि एकंदरीत ही जी तिहेरी लढत होणार होती, ती लढत तिहेरी न होता दुहेरी लढत आहे. आणि त्या दुहेरी लढतीत माझा विजय निश्चित आहे. नक्कीच. तर हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे. 4 तारखेला निकाल लागणार आहेत आणि या निकालामध्ये जे आहे ते संपूर्ण निवडणुकीमध्ये जे आहे ते अमरावती लोकसभा मतदारसंघातनं मी विजयी होणार, खासदार होणार असा दावा त्यांनी केलेला आहे. कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आहे. महाविकास आघाडीनं एकजुटीनं या संपूर्ण मतदारसंघामध्ये माझ्यासाठी काम केलेलं आहे अशी प्रतिक्रिया जी आहे त्यांनी दिलेली आहे. कॅमेरामन विकी चव्हाणसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.